पु ल देशपांडे, व्यक्ती आणि वल्ली, पान क्रमांक 155. तो. त्याला आम्ही सारेजण तो ह्याच नावाने ओळखतो. मराठीमध्ये कॅपिटल अक्षरं लिहायची सोय जर असती तर इंग्रजीमध्ये देवाला जसं HE म्हणताना H कॅपिटल काढतात तसा मी तो मराठीमध्ये सदैव जाट ठशातच काढला असता. इतकंच काय, पण तोला आम्ही व्याकरणातले विभक्ती प्रत्ययसुद्धा व्याकरणातल्या कायद्याप्रमाणे लावत नाही. तो बद्दल बोलताना तोने असं केलं असं म्हणतो, त्यानं केलं असं म्हणत नाही, कारण तो हे सर्वनाम नाही. तो सर्वनामात बसायला वास्तविक हरकत नाही, कारण तो सर्वत्र आहे. आपण तर्जनी आकाशाकडे करून तो म्हणतो, त्या तो इतका तो सर्वत्र आहे. तो हे विशेषनाम करायलाही तोच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे प्रत्यवाय नसावा. तो हरकत वगैरे फालतू शब्द वापरत नाही, प्रत्यवाय वगैरे असे शब्द वापरतो. खरं म्हणजे म्हणायला वस्तुतः म्हणतो, पण म्हणायला तथापि म्हणतो, पण तरीही तोला विशेषनामामध्ये ढकलता येत नाही. कारण लौकिक अर्थानं त्याला पाळण्यातलं नाव आहे, पण आम्ही ते नाव जुन्या सवाष्णींच्या कटाक्षानं घेत नाही. त्याच्या वडिलांचंही नाव अर्थातच आहे. तोला आडनावही आहे, पण ते आडनाव किंवा नाव सांगितलं तर तोबद्दल गैरसमज होईल. कारण आडनाव आणि नावांची ठराविक मर्यादेपलीकडे न जाणारी चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. मोरेश्वर दिगंबर जोशी यांचं मटण प्लेट हाऊस आहे असं जर का कुणी आपल्याला सांगितलं, किंवा सत्यभामाबाई बाही छाट पोलकं वगैरे घालून आल्या, अगर बळीराम बजरंग दांगट नावाचा माणूस गणितामध्ये हुशार असून त्याला व्यायामाची चीड आहे, अशा सारख्या विधानांवर आपला विश्वास बसत नाही. अरुण शारंगपाणी नावाच्या पेन्शनरची दातांची कवळी हरवली ही गोष्ट आपल्याला त्यातल्या अरुण या नावामुळे खोटी वाटते. तोच्या नावाचं असंच आहे. थोडक्यात तो ही मुळी केवळ नावाच्या लेबलानं ओळखावी अशी व्यक्ती नाही. तो ही एक समष्टी आहे, एक ध्येय घेऊन इहलोकी आणि जेहेते काळाचे ठाई म्हणावे त्या ढंगामध्ये संचार करते आहे. तोच्या जगण्याला संचार हा एकच शब्द योग्य आहे, कारण तो अचानकपणे कुठेही निघतो. बाकी तो मध्ये सापापासून झुरळापर्यंत सरपटणाऱ्या आणि कावळ्यापासून मोरापर्यंत उडणाऱ्या प्राण्यांचे गुण आहेत. तोचा कुठे कुठे सुळसुळाट असतो, प्रादुर्भाव असतो, नव्हे तोची लागण देखील असते. थोडक्यात तोचा देह माणसाचा असला तरी तो स्वेदज, अंडज इत्यादी साऱ्या अंत्यजच्या प्राणीमात्रांच्या गुणावगुणांचा अलौकिक समन्वय आहे. अशा ह्या तोची आणि माझी गाठ कुठे केव्हा पडली मला आठवत नाही. आठवणीला मागे खेचत नेलं तरी पहिली गाठ आठवते, ती 5-7 वर्षापूर्वींचीच. एका नाटकाच्या थिएटरात आम्ही भेटलो. कुठल्या तरी संस्थेच्या मदतीचं नाटक होतं आणि मी आत्मनिंदेला क्या भ्यावे तरी मी त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो. त्या संस्थेचा कार्यवाह पडदा वर उठण्यापूर्वी कुठल्याही कार्यवाहाला साजेल अशी वाक्य माझ्याशी बोलत होता. संस्थेची आर्थिक परिस्थिती, कार्यकर्त्यांचा उत्साह, नवीन इमारत, जागेच्या अडचणी ह्या मुद्द्यांना धरून त्याचं बोलणं चाललेलं होतं. इतक्यात तो आला आणि माझ्या पाठीवर भरदार थाप मारून, पकडलं की नाही आम्ही तुम्हाला अध्यक्ष म्हणून, असं म्हणत माझ्या शेजारी बसला. वास्तविक ती खुर्ची माझ्या बायकोसाठी राखीव ठेवलेली होती आणि बायकोला तेवढ्यात तिची कुठेतरी मैत्रीण भेटल्यामुळे ती मागे रेंगाळली होती. तोला मी ओळखत असलो तरी तो मला पाठ मऊ करण्याइतकं ओळखत असेल अशी माझी कल्पना नव्हती, कारण यापूर्वी त्याला मी एकदा नेहरूंना मिठी मारताना, एकदा राष्ट्रपतींच्या पुढे ठेवलेल्या किटलीतली कॉफी स्वतःच्या कपात ओतताना आणि एकदा एका थोड पुढाऱ्याच्या स्मशान यात्रेत त्याच्या मुलाच्या हातातलं मडकं हिसकावून, हो, जवळजवळ हिसकावून घेताना पाहिलेलं होतं. याच स्मशान यात्रेत स्मशानात आलेल्या आकाशवाणीच्या धावत्या समालोचकाच्या शेजारी बसून मायक्रोफोनमध्ये तोंड घालून तो स्वतःचे हुंदके ऐकवित होता आणि अधूनमधून ते पहा, ते पहा, हे आले, त्यांचं नाव सांगा हो, ते खांद्यावर उपरणं घातलेले ते डेप्युटी मेयर, ते त्यांच्या शेजारचे ते वनमंत्री, असं जोरजोरात प्रॉम्प्टिंग करत होता. मधून मधून तो अंत्यविधीचा कार्यक्रम आपण स्वतःच अरेंज केला आहे अशा थाटात त्या स्मशानभूमीवर मिरवत होता. असा हा भला माणूस मला पाठीवर थाप मारण्याच्या सलगीतला असेल अशी कल्पना नव्हती. माझ्या पाठीवर कोणी थाप मारावी याविषयी माझा काही आग्रह नाही. आपली पाठ ही शिवाजी, राणा प्रताप किंवा लेनिन स्टालिन किंवा रुझवेल्ट केनेडी यांनीच गुद्दा मारायच्या लायकीची आहे असं मला कधीच वाटलं नाही. लेखन कामाठी करणाऱ्या आणि तोंडाला रंगरंगोटी लावून नाचणाऱ्या माणसाची ही पाठ, पोरांच्या खेळात कुणीही यावे टिकली मारून जावे असं म्हणतात तशी कोणीही थोपटावी. त्याच्या पाठीच्या बुक्क्याचं काही वाटलं नाही मला, पण शेजारची खुर्ची अडवल्यामुळे पुढे येणाऱ्या कौटुंबिक कलहाला तोंड कसं द्यायचं या विचारामध्ये मी होतो. तेवढ्यात कुटुंब आलंच. मला वाटेल तो उठेल. तो उठला आणि नमस्कार असं निम्म्या थिएटरला ऐकू जाईल एवढ्या आवाजामध्ये म्हणून स्थानापन्न झाला.
वर आणि कार्यवाहाला अरे वहिनी साहेबांची खुर्ची कुठली असं जरा जोरात विचारून मोकळा. कार्यवाहानं तेवढ्यात तिथेच कुणाला तरी उठायला लावून वहिनी साहेबांना खुर्ची रिकामी करून दिली. तेवढ्यानेही भागलं नाही. मधल्या 4 उपदेशपर शब्दांच्या अध्यक्षीय कार्यक्रमात तो पुन्हा सरळ माझ्या हाताला धरून स्टेजवर आला. सगळं कार्यकारी मंडळ बुचकळ्यात पडलेलं मला कळत होतं. माझ्यासारखीच त्यानं संस्थेच्या अध्यक्षांच्याही पाठीत थाप मारून बशीतल्या काजूंची अख्खी मूठ भरून तोंडात टाकली. अध्यक्ष आपला उडालेला चष्मा शोधत होते. तेवढ्यात स्टेजवर माझ्या अध्यक्षीय खुर्चीच्या शेजारी येऊन तो बसला देखील. संस्थेचे अध्यक्ष प्रॉम्प्टरसारखे विंगेमध्ये उभे होते. गरीब माणूस. ठोठावा म्हणजे दार उघडेल अशी प्रभू येशूची आज्ञा आहे म्हणतात. तोच जीवनसूत्र. घुसा म्हणजे शिरकाव होईल हे असलं पाहिजे. पण हे घुसणं थक्क करणार आहे आणि त्या घुसण्यासाठी लागणारी तोची तयारी अजब आहे. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, न्यायमीमांसा, साहित्य, संगीत, नाट्य, व्यायाम, योगासनं, वैद्यक असा एकही विषय नाही की तो तिथे अधिकारवाणीने लिहित नाही, बोलत नाही. ओळखीच्या बाबतीत तर तो म्हणजे भारतीय हुज हूचा चालता बोलता आविष्कार आहे. हुज हू मध्ये माणसाच्या सार्वजनिक कर्तृत्वाची तरी नोंद असते. गोविंद गोपाळ दहिबाते, जन्म 1897, शिक्षण BA LLB, उद्योग सार्वजनिक कार्य, लायब्ररीतला चावट वाचक यापुढे म्हणजे बेकार असला एखादा टोमणा मारतो. सारांश या असल्या चारित्र्य कोशात नसलेल्या आणि न येऊ घालणाऱ्या शकणाऱ्या अनेक गोष्टींचा तोच्यापाशी अफाट संग्रह आहे. त्यामुळे तोशी 5 मिनटं बोलताना म्हणजे मुकाट्यानं तोच बोलणं ऐकताना आपल्या चेहऱ्यावर केवळ आश्चर्य या पलीकडे कुठलाही भाव नसतो. एकदा मला तोनं कॉफी हाऊसमध्ये गाठलं. आता मी गेली अनेक वर्ष या कॉफी हाऊसमध्ये जातोय. या हातांनी तिथे मी माझी आणि माझ्या दोस्तांची बिलं भरलेली आहेत. पण त्या मॅनेजरनं कधी गाल वाकडा करून माझ्याकडे पाहून फुकटचं हसलेलं देखील मला स्मरत नाही. किंबहुना काउंटर पलीकडे तो मॅनेजर म्हणजे कदाचित मालकही असेल, सर्व व्यापार उधारीत केल्याचा चेहरा घेऊन बसतो. एखाद्याला चिरंतन दाढदुखी असावी असल्या चेहऱ्याचा तो मद्रासी आहे. सदैव खिन्न. रोज सकाळी त्याला कुणीतरी सारमबंदी येणार आहे असं उगीच सांगून चिंतेत टाकत असावेत. तर सांगायची गोष्ट, इतक्या वर्षाची आम्ही गिराईकं, पण आमच्याशी तो कधी बोलत नाही. त्याचे वेटर देखील त्याच्याच घराण्यातले आणि चुलत घराण्यातले असावेत. त्यांना कितीही टीप द्या, फुकटच्या सलामाला महाग. वैरण टाकावी तसे पुढ्यात डोसे टाकून बशा कधी रिकामे होतात ते चेहऱ्यावर गुप्त पोलिसाचा भाव आणून उभे राहत असतात. तरीही सर्वांना जवळ पडतं म्हणून आम्ही मित्र त्या कॉफी हाऊसमध्ये जातो. आमच्यातला बच्चू गुळवणी तर इथला लाईफ मेंबर आहे, पण तरीही तो मालक त्याच्याशी कधी हसल्याचं मला ठाऊक नाही. एकदा त्याला खुशीत आणून दाखवतो म्हणून बच्चू काउंटरपाशी सिगारेट घ्यायला म्हणून गेला आणि कल षण्मुगानंद में यम यम सुब्बुलक्ष्मी बहुत अच्छा गाया असं सांगायला लागला. त्यावर एखाद्या रेड्याच्या कानाशी गोवा नक्की महाराष्ट्रात येणार हे कुजबुजल्यावर जो परिणाम होईल तितकाच झाला. बच्चू गुळवणी पुन्हा मॅनेजरला नाव ठेवण्याच्या भानगडीत पडला नाही. तर असला हा मॅनेजर आणि तसलं ते कॉफी हाऊस. तिथे मी बाकीच्या गणांची वाट पाहत होतो आणि पायऱ्या चढून पोरस बादशहाचा पराभव करून सिकंदराने यावं तसा तो आत आला. किंबहुना कुठेही शिरायची त्याची हीच पद्धत आहे. तो आत शिरला मात्र आणि अहो आश्चर्य, मॅनेजर आपल्या खुर्चीवरून उठला. त्याला त्या खुर्चीवरून उठता तरी येतं हेही मला पहिल्यांदाच कळलं. आणि गुड मॉर्निंग सर असं करून ओरडला. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना. तोचा हात हातात घेऊन तोशी हसत हसत तो बोलायला लागला. तो न अहो ईश्वर साक्ष सांगतो त्याच्या पाठीमध्ये आपला तो ठराविक गुद्दासुद्धा मारला. तो हा माणूस अलौकिक आहे याविषयी मला आता शंकाच उरलेली नाही. तेवढ्यात तोच माझ्याकडे लक्ष गेलं आणि काउंटरकडून तो ओरडला, शुभ प्रभात, आणि आपण काहीतरी अचाट विनोद केल्यासारखा तो हसला. हे देखील तोच एक वैशिष्ट्य आहे. तो मोठ्यानं बोलतो, मोठ्यानं हसतं आणि कुठल्या तरी अदृश्य विजयश्रीची माळ गळ्यात घातल्यासारखा चालतो. तोला मी कधी वैतागलेला, अबोल, अंतर्मुख की काय म्हणतात तसा पाहिलेला नाही. वातीला काडी लावलेल्या भुईनळ्यासारखा हिंडतो. कुठल्या क्षणी ते हसण्याचं झगझगीत झाड फुलेल हे सांगता येत नाही. काउंटरपासून माझ्यापर्यंत पोहोचायला तोला 5 मिनटं लागली, कारण वाटेतल्या टेबलाजवळच्या प्रत्येकाशी बोलत 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 तो माझ्याकडे यायला लागला. हॅलो भद्राचलम साहेब म्हणत एका मद्राशापाशी गेला. तो मद्राशी नसून आंध्र आहे हे कळल्यानंतर त्यानं म्हणजे तोनं मला ते नंतर सांगितलं. मला हे माणसांमधले सूक्ष्म तपशील कळत नाहीत. मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयाचे भैया आणि मद्राशी असे 2 स्थूल भाग करून मी बोलू शकतो. विभाग जरा अधिक स्थूल वाटला तर वाणिया भाय असेल असा अंदाज. या वाणिया भायमध्ये मारवाड, गुजरात, बंगाल सारे येतात. शीख ओळखता येतो, पण कालचा शीख आज ओळखता येत नाही.
एकदा एक कर्नल शिखाशी माझी ओळख झाली होती. दुसऱ्या दिवशी तो मला शेरे पंजाबमध्ये कोंबडी उडवताना भेटला. माझ्याकडे पाहून हसला आणि मी क्या टॅक्सी का सम क्या आज असं वगैरे विचारून घोळ केला होता. कारण कॉफी हाऊसमध्ये येणारा एक शीख टॅक्सीवाला आमचा दोस्त आहे. सरदारजीला इडली खाताना पाहून तव्यावर डोशा पडल्यासारखं काळजात चर्र झालं होतं. असो, तो न तेवढ्यात आंध्राला सोडून दुसऱ्या टेबलवरच्या गुजराती लोकांशी सलगी केली होती. ते गुजराती आहेत असं तो त्यांच्याशी मुरारजी भाईनं काले मळ्या हाता हे वाक्य बोललेलं ऐकल्यावर लक्षात आलं. एखाद्या सम्राटानं पदरच्या सगळ्या मानकऱ्यांची वास्तपुस्त करून पौरजनांना दर्शन द्यायला पुढे यावं तशी ती सगळी टेबलं पुरी करून प्रत्येकाशी 2-4 वाक्य त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये बोलून तो शेवटी माझ्या टेबलापाशी आला. किम चिंतयताम भवान. तो विनोद म्हणून संस्कृतात बोलतो. चिंतयताम की चिंतिभ्युम काय म्हणाला होता मला काय आठवत नाही, पण असंच काहीसं तो संस्कृतात बोलला. किम सुद्धाम नास्ती. मीही काय कमी नाही. आज मी तोच्या संस्कृताचा नक्षाच उतरायचं ठरवलं होतं. पण हा माणूस काही सहजी हरणारा नाही. कुणाचेही कसलेही माप असो, शेवटला पावशेर हा तोचा. माझ्या त्या संस्कृत उत्तराकडे संपूर्ण दुर्लक्ष करून तो तेवढ्यात आत शिरणाऱ्या दुसऱ्या कोणाला तरी हात वर करून बरं आहे ना म्हणून विचारित होता. साऱ्या हॉटेलभर त्याची नजर भिरभिर भिरभिर फिरत होती. तेवढ्यात वेटर आला. काय घेणार मी विचारलं. थांबा. तो न खिशातून वाचायचा चष्मा काढला. मेनू वाचला. आता हा काय काय मागवतो देव जाणे, पण वर त्यानंच मला आप क्या लेंगे असा राष्ट्रभाषेत सवा केला. तो 5 मिनटं सलग काही एका भाषेमध्ये बोलत नाही. मी कॉफी मागवली आहे. अट्टा डबडुंटू कॉफी टुंग 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 असं काहीसं त्यांनी त्या वेतरला सांगितलं. अरे वा, तुला तमिळ येतं वाटतं. अरे ही तुळू भाषा आहे. तो न मला जरा सुधरवलं. अरे हा पाचप्पा उडपीचा आहे राहणारा. कोण पाचप्पा? अरे हा अंपुडू पाचप्पा कंपडू असं काहीसे पुन्हा बोलून तो मनसोक्त हसायला लागला. पाचप्पानीही गाल वाकडा केला. तुळू भाषेमध्ये एवढंच हसता येत असावं. वेटर्सशी नेहमी त्यांच्या भाषेत बोलायचं. करडुम चिरडुम गुडगुडगुम वगैरे वगैरे. काय? अरे मी पाचप्पाला विचारतोय. अंटडुम काफी अटडुम सार. अच्छा अच्छा व्यंकटरमण अर्नाकिलम. अर्थात मी ही तुळू माझ्या आठवणीतून लिहितोय, कारण तो जे काही खुडम खडम कडम कडम कोपडूम चालू होतं त्यातून नक्की काय अर्थ बाहेर पडत असावा आणि काय शब्द तो होता हे माझं मलाच समजत नव्हतं. आमची कॉफी पिऊन बघा. अरे तुमची म्हणजे? अरे हां, इति गुप्ततम शास्त्रम. यांच्याकडे खास गिरायकांसाठी वेगळी कॉफी असते, खास मालकासाठी. कैसे हो शुक्लाजी? हे मध्येच काय आलं म्हणून मी दचकलो. धोबी पानवाला आणि श्री रामनामकोटी अनुष्ठान कमिटीचा अध्यक्ष यापैकी एक कोणीतरी आलेला असावा असं मला वाटलं. अरे हमारा वाल्मिकी रामायण का लेख पढ़ा के नहीं? धर्मयुग में आया है व. तो न त्याला विचारलं. कुछ अंश पढ़े. आपको तो साहब जवाब नहीं. शुक्लाजींनी शुद्ध घीमधली ठेवून दिली होती हे त्यांच्या गुबगुबी चेहऱ्यावर लख्ख दिसत होतं. अरे यांना ओळखतो का नाही? त्यांना ऐकू जाईल अशा आवाजात तो न मला विचारलं. मी नकारार्थी अशी मान हलवली. अहो, हनुमान प्रसाद शुक्ल प्रयाग के महान पंडित यांचा तुलसीदास आणि कबीर नावाचा 1,500 पानांचा ग्रंथ आहे. वाचलाय की नाही तुम्ही? ऐकलंय मी त्यांच्याबद्दल. मीही एक ठेवून दिली. मी लंडन टाइम्सला रिव्ह्यू पाठवला आहे यांच्या ग्रंथाचा. शुक्ला जी, मैं कह रहा था कि लंदन टाइम्स में मैंने आपका ग्रंथ का रिव्यू भेजा है. कृपा है पंडित जी की. असं म्हणत शुक्लाजींनी आपली खुर्ची आमच्या टेबलापाशी सरकवली. हा भैया रोज कॉफी हाऊसमध्ये यायचा, पण हा विद्वान वगैरे असावा असा आमच्यापैकी कोणालाच संशय आलेला नव्हता. फक्त एकदा बच्चू गुळवणीनं साला गुलाबजांबू बघ किती खातो म्हणून त्याच्याकडे देखून म्हणजे बोट करून असं आमचं लक्ष वेधलेलं होतं. आमच्या या कॉफी हाऊसमध्ये बहुतेक माणसं गप्पा मारायला जमतात. या भैयासारखे सिरियसली खायला येणारे फारच थोडे. कदाचित म्हणून तो आमच्या लक्षात राहिलेला असावा. पण इथे तो न त्याला सुनवायला सुरुवात केली. मला स्वतःला हिंदी बोलता आलं नाही तरी चुकीचं हिंदी कळू शकतं. त्यामुळे बिगर हिंदी माणसाशी मी हिंदी बोलतो तोच हिंदी ही जेमतेम तसंच होतं. पण प्रचंड आत्मविश्वास हा स्थायीभाव असल्यामुळे शुक्लाजीच काय खुद्द तुळशीदासालाही दोहा म्हणजे काय हे खास तोनच ऐकवलं असतं.
शुक्ला जी, आप चिंता मत कीजिए, मैं आपका ग्रंथ बनारस हिंदी यूनिवर्सिटी में भेज रहा हूँ। वहाँ पे जाऊँगा, दिखाऊँगा, बीए के कू लगाऊँगा और एमए का कू ही इतना इतना ही। हाँ, आ- जो आपकी इच्छा। शुक्लाजींच्या तुपाळ चेहऱ्यावरून लाचारीचे अदृश्य ओघळ गळताना जरा मला दिसले. अगले मंथ में शास्त्री आने वाला है, उसको स्ट्रेट बोलूँगा. आणि लगेच आमच्याकडे वळून तो म्हणाला, शास्त्री कोण कळला का? लाल बहादूर नाहीत ना? मी जरा उगीच थट्टेचा प्रयत्न केला. अरे लाल बहादूरच. पुढल्या महिन्यात आयुर्वेद संशोधन परिषद आहे, तिच्या उद्घाटनाला आम्ही बोलवलंय त्यांना. चरकावर पेपर वाचणारे मी. चरक? अरे शल्यचिकित्सा, तुम्ही निघंटू वाचलाय की नाही? नक्कीच जरूर वाच. या माणसाबरोबर मुकाबला करणं अशक्य आहे. वर्तमानपत्रातल्या कुठल्या फोटोत कुणाच्या शेजारी हा तो दिसेल, न्यूज रीलमध्ये केव्हा चमकून जाईल हे सांगणं अवघड. एकदा शेतकी प्रदर्शनातल्या बक्षीस मिळालेल्या वळूच्या शेजारी एक उपमंत्री आणि डाव्या शिंगाच्या बाजूला कोण, तर हा तो. त्या वळूपेक्षाही प्रसन्न चेहऱ्यानी बक्षीस मिळाल्याच्या आनंदामध्ये तो उभा होता. ओढाळ गायी जशा नको त्या ठिकाणी नेमक्या जातात, तशी कॅमेऱ्यांनीही कितीही गर्दी असली तरी तो नेमका त्यांना दिसत असावा. वळू प्रदर्शनातल्या फोटोत मी तोला पाहिला आहे. राष्ट्रपतींकडून ते एकदा ग्रामपंचायतीच्या सरपंचांपर्यंत सर्व थरातल्या अध्यक्षांमध्ये ज्यावेळेला भेटले होते तेव्हा त्यात त्याला पाहिलं आहे. मागे एकदा ख्रुश्चेव आला होता तेव्हा त्याच्या शेजारी तोचा फोटो. ख्रुश्चेव नेस्तनाबूत झाला, पण तो मात्र उभा आहे. उद्या तो मी नव्हेच, सारखं तोवर नाटक लिहायचं झालं तर तो मीच हेच लिहावं लागेल, कारण तो कुठे जातीने हजर नाही असं नाही. तो सगळीकडे असतो. तो मीच. मी या डोळ्यांनी तोला काँग्रेस जनांच्या परिषदेत जवळजवळ प्रत्येक मंत्र्याच्या पाठीत थाप मारताना पाहिला आहे. प्रजा समाजवादी पक्षाच्या एका अधिवेशनात कोटाला कापडी फूल लावून तो उभा होताच. जनसंघाच्या सभेत घोंगडीची काळी टोपी घालून करत वगैरे हसताना मी त्याला बघितलेलं होतं. आता फक्त भारत सुंदरी चढाओढीत विजेत्या सुंदरीच्या डोक्यावरचा मुकुट आपल्या डोक्यावर घालून उभा राहिलेला तो पाहायचं शिल्लक आहे. कुठल्याही हॉटेलामध्ये तो अचानक उपटतो. आमच्या कॉफी हाऊसच्या त्या ध्यानीबुद्धाच्या चेहऱ्याच्या मॅनेजरशी असेल दोस्ती म्हणून चूप बसलो, तर एकदा ताजमहाल हॉटेलमध्ये एका पारशी जोडप्याबरोबर शिरताना मी तोला पाहिलं. मी नजर चुकून सटकत होतो तेवढ्यात तोनं मला पाहिलं. हॅलो, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? असं काहीतरी इंग्रजीत तो म्हणाला. नथिंग पर्टिक्युलर. अरे कम अलॉंग कम अलॉंग. कुठे? म्हणेपर्यंत तोनं मला आत खेचून नेलं. त्या पारशी जोडप्याची ओळख करून दिली. त्या मिस्टर अँड मिसिस भरूच यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस होता, पण त्या पार्टीत तोनं स्वतःचा समावेश कसा काय करून घेतला ते काही मला कळेना. मला काही आगंतुकपणा मानवेना म्हणून मी तोला म्हणालो, अरे अरे मला जरा जायचं आहे. अरे अहो जाल, म्हणून तोनं मला वर खेचून नेलं. त्या पार्टीत तो आणि मी एवढे 2 लोक सोडले तर बाकीचे सगळे नॉन मराठी या विशेषणांनी ओळखले जाणारे होते. मी आपला अंग चोरून एका टेबलाशी बसलो आणि तो मात्र त्या हॉलभर पारशी, युरोपियन, ख्रिश्चन अशा लोकांची हात मिळवीत त्यांच्या पाठीवर थापा मारीत इकडून तिकडे हिंडत होता. एका अमेरिकन माणसाच्या पाठीवर थाप मारलेले पाहून तो हा केवळ आंतरभारतीय नाही तर आंतरराष्ट्रीय आहे याची मला खात्री पटली. सर्वस्य चाहम हृदी सन्निविष्टो हे भगवान श्रीकृष्णासंबंधी मी काहीतरी ऐकलेलं होतं. त्यानंतर त्या नमुन्याची मला फक्त तो ही एकच विभूती भेटली. या माणसाच्या पोटापाण्याचा उद्योग काय ते मला कळेना, कारण तो कधी झकास मोटारीतून जाताना दिसतो, कधी टॅक्सीतून, तर 1-2दा मी तोला बसच्या थांब्यावरही पाहिलं होतं. धोतर, नेहरू शर्ट, पायामध्ये जाड वहाणा, डोक्याला कधी टोपी आहे तर कधी नाही, आणि बगलेत मात्र समर्थांच्या कोबडीसारखं सदैव एखादं जाडसर पुस्तक. अशा थाटामध्ये तो वावरतो. पण याची दुपार कशी टळते? तोला प्रपंच असेल का? असलं खास देशी प्रश्न माझ्या डोक्यात यायचे, आणि आश्चर्य असं की तोचा मामनचा उद्योग काय हे कोणालाही ठाऊक नव्हतं. बरं, तोनं कधी कोणाकडून पैसे उपटल्याचंही माझ्या ऐकिवात नव्हतं. उलटपक्षी त्या दिवशी कॉफी हाऊसमधलं बिल देखील तोनं मला देऊ दिलं नव्हतं. खरं म्हणजे कॉफी हाऊसमध्ये बिल आलंच नव्हतं. मी आणि तो बाहेर पडताना मॅनेजरनं तोला उठून हात जोडून नमस्कार केला होता. तोनंही मॅनेजरशी माझी ओळख करून देऊन अप्पडम गप्पडम टमटमटम असं काहीतरी त्याला सांगितलं, आणि मग लगेच उद्यापासून तुम्हाला खास कॉफी देत जा असं त्याला बजावलंय हे मला सांगितलं. अधूनमधून तो असाच अनपेक्षितपणे मला भेटत असे. बहुधा 61 प्रकाशन समारंभ, सत्कार समारंभ अशा ठिकाणी तोची वर्णी लागलेली असायची. वर्णी कसली
तोच्या एकूण वागण्यावरून ज्याचा सत्कार असायचा त्याची वर्णी तो न लावून दिल्यासारखं वाटायचं. त्याच्या या मिरवण्याची सर्वांनाच चिड यायची. माणसं आपापसात त्याबद्दल धुसफुसतही. पण तो आपले ते प्रसन्न विजयी ध्यान घेऊन पुढे आला की माणसं हॅ हॅ करून त्याच्याशी बोलत. मला या माणसाचा कधी राग आला नाही. उलट हा एवढा उत्साह तोला येतो कुठून याचंच कुतूहल. रस्त्यातून चालत आला तरी उत्साह, मोटारीत उत्साह, कॉफी हाऊसमध्येही उत्साह, ताजमध्येही तोच सराईतपणा. हा माणूस बुजतो तरी कुठे हे कळत नव्हतं. बरं, हा विद्वान आहे की नाही हेही कळायला वाव नव्हता, कारण त्याच्या नावावर एकही पुस्तक नव्हतं. मला 2-4 वेळा तोच्या बरोबर नाक्यावर बोलत उभा असलेला पाहून माझ्या 1-2 मित्रांनी जरा थोडं सांभाळून घ्या असा इशाराही दिला होता. अरे का रे, हा भयंकर मनुष्य आहे. कशावरून? अरे मी असं ऐकलंय. मला काय करणार आहे? असं आमचा तो संवाद. एक गोष्ट निश्चित, तो विषयी प्रेमानं किंवा आपुलकीनं बोलणारे मात्र मला सहसा कोणी भेटत नसे. एक तर नग आहे किंवा भयंकर आहे अशीच मतं ऐकू यायची. आणि एके दिवशी अचानक मला तो दिसला. प्रचंड चिलखत चढवलेला योद्धा ते चिलखत उतरवून मोरीच्या दिशेला धावताना दिसावा आणि चिलखतच मोठं आणि आतला मनुष्य एवढासा आहे हे ध्यानात यावं तसं काहीसं झालं. बसस्टॉपवर उभा होता तो आणि मी टॅक्सीतून चाललेलो होतो. तोला पाहिल्यावर टॅक्सी थांबवली आणि म्हटलं, चला कुठे निघालात? अरे घरी. ऑपेरा हाऊसच्या नाक्यावर सोडलं तरी चालेल. कशाला, सोडतो की घरी? अरे नको नको, चल रे. म्हणजे मी बऱ्याचदा त्याला चल रे किंवा चला हो यापैकी एक काहीतरी वापरायचो. यावेळेला तोंडातून चल रे आलं. अच्छा. ऑपेरा हाऊसपाशीच एका इमारतीत आम्ही शिरलो. तो असले 18 पगड इमारतीत राहत असेल अशी कल्पना नव्हती मला. शास्त्री हॉल किंवा आंग्रेवाडी असा मी आपला त्याचा पत्ता उगीचच मनात ठरवलेला होता. चांगली इमारत होती, पण बाहेरच्या पितळी पाट्यांवर भरूच्या, फाजलबाय, काटपेटी असली नावं होती. त्यातच तोचंही नाव होतं. 3 जिने चढून वर गेलो. मुंबईस फारा वर्षापासून राहणाऱ्यांच्या जागेत असले दिवाणखाने दिसतात. 3-4 प्रशस्त खोल्यांची जागा होती. शेकडो पुस्तकांनी त्याची कपाटं भरलेली होती. चांगलं रुंद टेबल होतं. त्याच्या आसपासही गले लठ्ठ अशी पुस्तकं उभी होती. काय घेणार कलाकार? मला काय जाणे, कोणास ठाऊक तो कलाकार याच नावाने कधी कधी हाक मारत असे. अरे काही नको रे. असं कसं? कशाय पेय? हां चालेल. गोविंदराव. खणखणीत हाक आत गेली. मगाशी ज्यांनी दार उघडलं ते उघडे बंब गृहस्थ आले. चहा 1.5, मला अर्धा. हे गोविंदराव चूल सांभाळण्याच्या कामगिरीत असावेत. त्यांनीही गोविंदराव वगैरे भरघोस नावं धारण करणाऱ्या आचार्यांचे आवाज असतात तसल्या रठ्ठ आवाजामध्ये म्हणलं, आणतं. आणि ते आत अदृश्य झाले. मी भिंती निहाळायला लागलो. भिंतीवर गांधी, नेहरू, वल्लभभाई वगैरे दिवंगतांपासून ते हयात पुढाऱ्यांपर्यंत अनेकांच्या जोडीनं उभे असलेल्या तोचे कधी हात मिळवीत, कधी मिठी मारत, कधी नुसतं हसत असे असंख्य पोजमधले फोटो होते. तो मध्ये अनेक वर्षात फारसा फरक पडल्यासारखं वाटत नव्हतं. 2 मिनिटात आलो रे असं म्हणून तो आतल्या खोलीत अदृश्य झाला. मी कपाटातली पुस्तकं पाहत होतो. इतक्या निरनिराळ्या पुस्तकांची गर्दी होती की तोचा विषय कोणता हे कुणालाही सांगता आलं नसतं. नासदीय सुक्तांपासून ते कोळशाच्या खाणींविषयीच्या रिपोर्टांपर्यंत काय वाटेल ते त्या कपाटात एकत्र नांदत होतं. जरी पुराणेवाल्याच्या दुकानात जशी कागदाची रद्दी ते पोपटाचा मोडका पिंजरा इथपर्यंत काही वाटेल ते असतं, तसा तो दिवाणखाना म्हणजे विद्वत्तेचं जरी पुराण होतं. काय पाहत आहे? अरे पुस्तकं. हां कुठलं हवं आहे? अरे छे सहज पाहत होतो. का हो, एवढी वाचायला तुम्हाला वेळ मिळतो? अरे काढावा लागतो, त्याशिवाय चूल कशी पेटणार? असं म्हणून तो नेहमीसारखा मोठ्याने हसला. अरे म्हणजे या पुस्तकांवर चूल पेटवता की काय? मला वाटलं माझ्या या प्रश्नानं तो पुरा हसणार, पण कधी नाही एवढा तो गंभीर झाला. कॉफी हाऊसचा मॅनेजर की मालक हसलेला पाहून मला बसला होता तसाच धक्का तोला इतका गंभीर झालेला पाहून मला पुन्हा बसला. कलाकार, फार खरं बोललात. म्हणजे? अरे म्हणजे हा आमचा पोट जाळण्याचा उद्योग आहे. मला वाटलं जुनी पुस्तकं विकायचा धंदाबिंदा आहे की काय याचा, पण मी ते विचारायचं आवरलं. मागे एकदा माझी एका गृहस्थाशी माझ्या मित्रानं ओळख करून दिली. त्याचं नाव ऐकून माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. याचा त्याला थोडासा गुस्सा आला होता. तरीही तो कोण काय ते कळावं म्हणून मी विचारलं, आपण इथे काय करता? लेखणीवर जगणारा अव्या विदर्भात मी एकटा आहे, संपूर्ण विदर्भात. तो गृहस्थ तोऱ्यात म्हणाला. म्हणजे फाउंटन पेन दुरुस्तीचं दुकान आहे का आपलं? मी शांतपणाने विचारलं. त्या साहित्यिकानं माझा लेखी आणि तोंडी काटा काढायची एकही संधी आजपर्यंत सोडलेली नाही.
हा प्रसंग आठवून मी पुस्तकावर चूल पेटवण्याविषयी फार खोलात गेलो नाही. म्हटला जरा आवर्त घ्यावं. उलट तोला बरं वाटावं म्हणून म्हटलं, इतका व्यासंग करणारी माणसं क्वचितच भेटतात मला. हा व्यासंग नाही कलाकार, हे भांडवल आहे. कलाकार, वय काय तुमचं? मग मी माझं वय सांगितलं. लहान आहात, लहान आहात. का कोण जाणे, आज तो मला निराळाच दिसत होता. कवळी काढल्यावर तुकतुकीत पेन्शनरसुद्धा थोडे असहाय्य दिसतात तसा. हे जग कसलं आहे ठाऊक आहे तुम्हाला? माझ्या उत्तराची वाट न पाहता तो म्हणाला, मुखवट्यांचं. खरे मुखवटे देखील कागदाच्याच रांध्याचे करतात ना. ही पुस्तकं नाहीत कलाकार, हा रांधा आहे. त्यातून विद्वत्तेचे मुखवटे करून देतो मी ज्याच्या त्याच्या मापाचे. आणि मुखवटे करणाऱ्याला काय सोयरसुतक असतं का? विदूषकाचा पाहिजे तर विदूषकाचा घ्या, विद्वानाचा पाहिजे विद्वानाचा घ्या. सोज्वळ, सुंदर, नीतिमान, चारित्र्यशील कसल्या माणसाचा पाहिजे तसल्या माणसाचा मुखवटा बाजारात मिळतो. आणि आमच्याकडे विद्वत्तेचे मुखवटे मिळतात. हे पहा, हे असे आहेत. टेबलावरचं एक हस्तलिखित मला दाखवीत तो म्हणाला, हे भारतीय संस्कृतीवर भाषण आहे. कोण करणार आहे ठाऊक आहे? असं म्हणून तोनं मला वर्तमानपत्रातला एक फोटो दाखवला. कुठला तरी विडी मर्चंट होता. पण त्या विडीवाल्याचा आणि भारतीय संस्कृतीचा काय संबंध आहे रे? अरे नुसत्या श्रीमंतीवर नाही त्याला समाधान, त्याला आता सामाजिक प्रतिष्ठा हवी आहे. आम्ही ती सप्लाय करतो. अरे म्हणजे तू लिहिलेलं भाषण तो स्वतःचा म्हणून वापरणार? अरे 250 रुपयात त्याला आयती प्रतिष्ठा मिळाली तर काय चूक आहे त्याचं? सूट चढवून श्रीमंतीचा भास लोक निर्माण करतात की नाही? हा विद्वत्तेचा सूट आहे असं समजा. अहो एवढंच कशाला, हे तर भाषण आहे. इथे अखंड पुस्तकं लिहून मिळतात. या इकडे. तो न मला एका कपाडापाशी नेलं. त्यात अनेक विसंवादी विषयांवरची लहान मोठी पुस्तकं होती. आणि ही सगळी तुम्ही लिहून दिलीत? भाड्याचे दागिने का हो? असा प्रश्न मोठ्यानं विचारतात का कधी? वास्तविक असले काही प्रश्न विचारल्यावर तो नेहमी मोठ्याने हसायचा, पण तो आज गंभीर होता. पण रागावू नका हां, ही एक प्रकारची लबाडीच नाही का आहे? अरे एक प्रकारची? सगळ्या प्रकारचीच लबाडी आहे. मग मी आता थोडंसं जरा आरेवर घसरलो. अरे पण मग आपण न लिहिलेल्या पुस्तकाचा गौरव झाला तर त्यात आनंद कसा होतो? आता हे विडीवाले दुसऱ्याचं भाषण म्हणून आपलं आहे म्हणून वाचत आहोत, त्याची त्यांना लाज कशी नाही वाटत? अरे पावडर लावल्यावर आपण गोरे दिसतो आहोत, वास्तविक आपण काळे आहोत असं पावडर लावणाऱ्या माणसाला वाटतं का? अरे ही विद्वत्तेची पावडर आहे. ती लावून हिंडण्यात आनंद मानणारे लोक आहेत. माणसं पदरचे पैसे मोडून सत्कार करून नाही का घेत? आज सकाळी एक डॉक्टर आले होते, त्यांनी स्वतःची 61 साजरी करून घ्यायची. आता 10,000ला कॉन्ट्रॅक्ट ठरवले मी. मला जरा गरगरायलाच लागलं. तेवढ्यात तो 1.5 कप चहा आला. घ्या, आमचे गोविंदराव फक्कड चहा करतात. गेली 20 वर्ष सांभाळतात आमची चूल या गेल्यापासून. भिंतीवर एका चिंचोळ्या चेहऱ्याच्या बाईचा फोटो होता. त्या दिवशी तोला काय झालं होतं कुणास ठाऊक, तो न माझ्यापुढे आपलं चिलखत उतरून ठेवायचं ठरवलं होतं. वडील दशग्रंथी ब्राह्मण असावेत त्याचे, कारण तो बोलायला लागला. अरे माझे वडील ब्राह्मण होते. मी इंग्रजी शिकू नये असा त्यांचा हट्ट होता. पळून गेलो घरातून, पुण्यात आलो. ओम भवतीचा संकोच नव्हताच. त्यातून वार लागले. BA होईपर्यंत वारावर जेवत होतो. शिकवण्या करून वडिलांना पैसे पाठवत होतो. संस्कृतमधला फर्स्ट क्लास थोडक्यात गेला. इंटरला असतानाच वडिलांनी लग्न करून दिलं आमचं. घरात म्हातारे वडील, शिवाय अग्निहोत्र, त्यामुळे हिला तिथेच राहावं लागलं. आमचं कर्मठ घराणं. व्रतवैकल्य काही विचारू नका. मी MA ला जाणार होतो, पण सगळ्याच अडचणी. तेवढ्यात प्रोफेसर आचार्यांचा परिणाम झाला. म्हणजे त्यांचा आधी पहिला माझा परिचय झाला आणि मग त्यातूनच मला त्यांचा आधार गेला. तुम्ही ऐकलं नसेल त्यांचं नाव, मरून आता 15 वर्ष झाली. अरे मी ऐकलंय ना, मार्कंडेय शास्त्री आचार्य ना. हां, तुला काय ठाऊक? अरे ऋग्वेदावर अथॉरिटी. ऋग्वेदकालीन भारताचे ते लेखकच ना. अरे ते पुस्तक माझं BA झाल्यानंतर रात्रंदिवस खपून तयार केलेलं हस्तलिखित तपासायला म्हणून दिलं होतं त्यांना. त्यांच्या हातून हरवलं आणि ऋग्वेदकालीन भारत होऊन बाहेर आलं. लेखक कोण? मार्कंडेय शास्त्री. आणि ही लबाडी कोणी केली? ज्यांची पाय चुरण्यापर्यंत मी सेवा केली त्या माझ्या गुरुजींनी. तो पहा त्यांचा फोटो. महोपाध्याय मार्कंडेय शास्त्री D.Litt. तुम्ही म्हणाला, म्हणजे तू म्हणशील का नाही एक्सपोज केलं? अरे तेच म्हणणार होतो मी तुला. आमच्या गुरुजींच्या चेहऱ्यावर विद्वत्तेचा मुखवटा होताच, पण त्याच्यावरून सज्जनपणाचं वार्निशही लावलेलं होतं. गुरुजींनीच मी त्यांची पुस्तकं चोरून जुन्या बाजारात विकतो असा कांगावा करायला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत काय मार्ग होता? काय बुवा, आपल्याला नाही कळत. त्या ग्रंथाच्या गौरवार्थ झालेल्या सभेत मी तासभर आमच्या गुरुजींची बेफाट स्तुती करणारं भाषण केलं.
आणि गुरुजींनी खाली मान नाही घातली? अरे घातली, पण लोक म्हणाले विनयानं. तस्मात आयुष्याची सुरुवात ही अशी. गुरुकृपेमुळे हा धंदा सुचला. सध्या प्रतिष्ठेच्या मुखवड्याची मागणी वाढते आहे. विडीवाले आहेत, साखर कारखानदार, मंत्री उपमंत्री भरपूर आहेत, म्युन्सिपाल्टीचे नगराध्यक्ष. जनता संपर्क मात्र फार ठेवावा लागतो. एकही समारंभ चुकून चालत नाही. गिराईकं तिथंच सापडतात, पैसा तिथंच मिळतो. मिळायचा त्यावेळी मिळाला नाही, त्यामुळे हिचा क्षय बरा नाही करता आला. तात्पर्य काय कलाकार? कुणीतरी म्हणालं होतं ना की विद्वान भाड्यानं मिळतात, ते चूक आहे. प्रत्येक गोष्ट या जगात भाड्यानं देता येते, घेणाऱ्याला मिळते. आम्ही मागाल त्या विषयावरची विद्वत्ता भाड्यानं देतो. तो हे माझ्याशी इतकं खरं का बोलतो हे मला कळेना. पण का हो, समजा तुमच्याकडून हे लोक असं लिहून घेतात आणि आपल्या नावावर छापतात, ही गोष्ट मी चुकून बोलून गेलो तर? आज चुकून कशाला, खुशाल बोला. कुणाचाही विश्वास बसणार नाही. ती व्यवस्था मी केलेली आहे. मी अत्यंत बोगस मनुष्य आहे, असाच मुखवटा मी स्वतः माझ्या तोंडावर चढवला आहे. त्यामुळे मी तुम्हाला ही सगळी थाप मारली अशीच सगळ्यांची समजूत होणार. त्यामुळे तुम्ही खुशाल सांगा, कुणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी कॉफी हाऊसमध्ये आमच्या मित्रमंडळामध्ये ही गोष्ट सांगितली, तेव्हा तिथले यच्च यावत प्राणी मात्र म्हणाले,